जय श्री कृष्णा। आज आपण पाहणार आहोत संध्याकाळचं रुटीन। तर संध्याकाळच्या रुटीनमध्ये आपण बनवणार आहे घरगुती मिसळ। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे, आपण आधीच मोड आलेली मटकी आहे ना शिजवून घेतलेली आहे आणि घरगुती हा अशा प्रकारे आपण मसाला वाटून घेतलेला आहे। तर आपण आधी प्रथम कढईमध्ये 1 चमचा तेल ओतणार आहे। पहिल्यांदा 1 चमचा होता, कारण की जास्त तेलकट करू नका, दिसण्यापाशी काही नाही। 1 चमचा तेल झाल्यावर तेल थोडं गरम होतंय तोपर्यंतच आपण मसाला टाकून घ्यायचा, कारण खूप गरम झाला तर मसाला जळून जातो व त्याचा भाजीमध्ये उबट वास येतो। इकडे आपण उरलेल्या चपातीचा भुगा केलेला आहे। सकाळच्या चपात्या उरल्या होत्या, त्याचा आपण भुगा अशा प्रकारे बनवलेला आहे। आता तो झालेला आहे, त्याची रेसिपी नंतर मी शेअर करीन। तर गॅस बंद करते आणि आता आपण मटकी कशी बनवायची ते पाहूया। मसाला भाजत आला गरम झाला तेच आपण मसाला टाकायचा आहे। हा घरगुती मसाला आहे, हा मी घरी तयार केलेला आहे, थोडाच टाकायचा आहे। मी याच्यात हळद टाकणार नाही, कारण मी मटकी शिजवतानाच हळद आणि थोडं मीठ टाकून मटकी थोडी उकडून घेतलेली आहे। मसाला चांगला परतून द्यायचा आहे। अशा प्रकारे चांगला परतून द्यायचा आहे आणि त्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे। थोडंच मीठ टाकायचं आहे, कारण आपण उकडताना मटकीत मीठ टाकलेले मी। थोडंसं तेल झाल्याच्या नंतर किंचित थोडंसं पाणी टाकून घ्यायचं। तेलकट करू नका। आणि सपोर्ट करत जा चॅनलला, लाईक आणि सबस्क्राईब करा। तुमच्यामुळं कोणीतरी पुढे जातो आणि छान वाटतं। आणि मग आता ती आपण शिजवलेली मटकी त्याच्यात टाकूया। ही घरगुती आहे, आणि आपल्याला जेवढी क्वांटिटी पाहिजे नाही तेवढी भाजी बनवा। पहा, घरगुती मसाला आहे, मी दुसरा कुठलाही मसाला वापरत नाही, आपलं घरगुतीच सगळं। आता उकळी येऊपर्यंत थांबूया। प्रकारे भाजीला उकळी आलेली आहे। भाजीला उकळी आल्यावर त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून द्या आणि गॅस बंद करा। आणि इकडे मी पोळ्यांचं पीठ मळलेलं आहे चपात्यांचं, आणि गरम गरम चपात्या करायच्या आणि भाजीबरोबर जेवण करायचं। अशा प्रकारे आपण केलेलं आहे। चॅनल सबस्क्राईब करा
आणि लाईक करा आणि सपोर्ट करा. धन्यवाद.